नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटरे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला अबॅकसचं जे स्टुडंट्सचं टूल असतं, म्हणजे अशा प्रकारचं हे जे टूल असतं स्टुडंटचं, त्या टूलवर मी आतापर्यंत जे जे आपण शिकलोय, मीन्स पॉझिटिव्ह कंपोनंट्स असतील, निगेटिव्ह कंपोनंट असतील, बिग फ्रेंड्स, स्मॉल फ्रेंड्स, आतापर्यंत जे काही आपण शिकलेलो आहोत ते सगळं मी आता ह्याच्यावर म्हणजे स्टुडंट्सच्या टूलवर तुमची प्रॅक्टिस घेणार आहे किंवा स्टुडंट या टूलवर तुम्हाला मी आता सगळं शिकवणार आहे। नेक्स्ट व्हिडिओज टीचर्स टूलवर सुद्धा शिकवले जाणार आहे, पण काही क्वेश्चन्स असेही घेणं गरजेचं आहे जेणेकरून स्टुडंट्सला सुद्धा हे समजलं पाहिजे की या टूलवर कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं जातं। चला तर मग आज आपण सर्व आतापर्यंत जे जे शिकलोय त्या सगळ्यांची प्रॅक्टिस करूया। नक्की तुम्ही घरी सुद्धा आतापर्यंत मी जे काही शिकवलेले आहे, जसं पॉझिटिव्ह कंपोनंट, निगेटिव्ह कंपोनंट, जे बिग फ्रेंड्सचे होते, त्याचबरोबर पॉझिटिव्ह कंपोनंट, स्मॉल फ्रेंड्सचे आतापर्यंत आपले पूर्ण झालेले आहेत। नक्की तुम्ही घरी सुद्धा या सगळ्यांची प्रॅक्टिस करत असाल असं मी ग्राह्य करते। आता या टूल बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आपण। हे टूल नक्की काय असतं? जसं टीचर्स टूल आहे तसंच स्टुडंट टूल असतं, काहीच फरक नसतं याच्यामध्ये। हे जे साइडची ही जी लाईन आहे याला म्हणतात अबॅकस फ्रेम। ओके, ही जी मधली लाईन आहे, जशी आपली टीचर्स टूलची जी लाईन असते तशीच याला सुद्धा असते, यात सुद्धा डॉट्स असतात। तर ही जी मधली लाईन आहे त्याला म्हणतात आन्सर लाईन। नेक्स्ट, हे जे वरचे इथं मण्या तुम्हाला दिसत आहेत, मी शुद्ध मराठीत सांगत आहे जेणेकरून तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे। अबॅकसच्या भाषेमध्ये याला अप्पर बीट्स आणि याला लोअर बीट्स असं म्हणतात, किंवा हे जे वरच्या मण्या आहेत ते जे आहेत त्याला म्हणतात अप्पर बीट्स आणि जे खालच्या मण्या आहेत त्याला म्हणतात लोअर बीट्स। नेक्स्ट, याच्यामध्ये जे वरच्या मण्या असतात त्या प्रत्येकाच्या व्हॅल्यू जी आहे ती फायच्या तुलनेत आहे। म्हणजे जसं ही जी मिडल आहे, म्हणजे सगळ्यात मधली जी लाईन आहे, जशी आपण टूलमध्ये टीचर्स टूलमध्ये सांगितलं होतं की हे युनिट बीट्स आहेत, तसं हे युनिट बीट्स असतं। त्याच्यानंतरचे जे पण असतात, त्याच्यानंतर जे आपल्या लेफ्ट हँड साईडला घ्यायचं आहे, तर लेफ्ट हँड साईडचे जे पण बीट्स असतात त्याच्यामध्ये हे असणार 50, हे असणार 500, 5000, 50,000, 5 लाख आणि हे 50 लाख। आता जर तुम्हाला अवघड जात असेल, जसं मी असं फिंगर्सने करायला घेतलं तर काही वेळेस काय होतं, थोडंसं आपल्याला अवघड जातं हे क्लिअर करायला। तर तुम्ही समजा मी इथं काही क्लिअर करायचे तर डायरेक्टली आपण पेन्सिलच्या थ्रू सुद्धा क्लिअर करू शकतो। काही विद्यार्थ्यांना फिंगर्सने हे क्लिअर करणं अवघड जातं, त्यामुळे पेन्सिलने सुद्धा तुम्ही क्लिअर करू शकता, काहीच हरकत नाहीये। त्याचबरोबर हे जे खालचे आहेत, हे 1, याची व्हॅल्यू आहे 1, हे झाले 2। जेव्हा आन्सर लाईनला दोन्ही पण बीट्स टच होतील तेव्हा त्याची व्हॅल्यू 2 होणार। आता समजा मी हे खाली असे घेतले तर मी डायरेक्टली असे बोलू शकते की हे 2 आहेत, यांची व्हॅल्यू 1, 2, 3, 4 असे आहे। पण जर का हे बीट जे आहेत ते आन्सर लाईनला टच नाहीच झालेले तर आपण त्याला 4 नाही बोलू शकत। याची व्हॅल्यू आहे एवढी आपण फक्त आपल्याला समजायचं की याची व्हॅल्यू आहे, पण ते आन्सर लाईनला जेव्हा टच होईल तेव्हाच आपण त्याला 4 म्हणणार। त्याच्यानंतर हे जे आहेत हे 10, 20, 30, 40 या प्रत्येकाची व्हॅल्यू 1, 1, 1 अशा प्रकारे। म्हणजे 1, 1 म्हणजे कसं 1, 2, 3, 4, हे 1, 1, 1, 1 हे झाले 4। हे नेक्स्ट जे आहेत हे आहे 10, 10, 10, 10 म्हणजे हे सगळे मिळून झाले 40। नेक्स्ट आहे 100, 200, 300, 400 म्हणजे हे 100, 100, 100, 100 हे सगळे मिळून झाले 400। म्हणजे अशा प्रकारे हे वन्सच्या याच्यातले असतात। नेक्स्ट, याच्यामध्ये आपल्याला हे अबॅकस फ्रेम जे आहेत हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात। याच्यामध्ये काही छोटे असतात, काही मोठे असतात। आता जी ज्युनियर लेवलची मुलं असतात त्यांच्यासाठी अबॅकसचे टूल जे असतात ना ते मिनिमम फक्त 5 किंवा 7 रॉडचे असतात। जसं हे जे आहे ना 13 रॉडचं आहे। 13 रॉड कसं आपण करणार, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 म्हणजे हे जे लाईनी दिलेले आहेत ना बीट्सच्या, म्हणजे मण्यांच्या जे लाईनी आहेत त्याला यात रॉड म्हटलं जातं। तर हे जे रॉड आहे हे 13 रॉडचं अबॅकस टूल आहे। तसंच 17 रॉडचं सुद्धा असतं किंवा छोटं सुद्धा असतं, जे ज्युनियर लेवलच्या मुलांसाठी यूज केलं जातं। ओके, मला वाटतं आतापर्यंत मी एवढं जे पण सांगितलं हे अबॅकस टूल बद्दल हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल। चला तर मग आपण या अबॅकस टूलवर काही क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया जेणेकरून तुम्हाला हे सर्व योग्यरित्या समजेल।
आता इथं मी काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत. हे माझ्याकडे काही बुक्स आहेत, त्या बुक्सच्या थ्रू मी तुम्हाला शिकवत आहे. या बुक्स मधले हे क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला इथं टूलवर करून दाखवणार आहे. ओके, आता फर्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे 3 + 7 - 1 अँड +6. आता बघा हे बीट्स इथं तिथं झालेले आहेत बरोबर. तर याला क्लिअर करायचंय. जर तुम्हाला फिंगर्सवर अवघड जात असेल तर तुम्ही डायरेक्टली असं करू शकता. आपण पेन्सिलचा यूज करून डायरेक्टली याला क्लिअर करू शकतो. नंतर अशा प्रकारे करा, काहीच हरकत नाहीये. जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही करू शकता. फर्स्ट इथं क्वेश्चन आहे 3. तर इथे हे 1 2 3 हे 3 + 7. तर +7 आता मी फिंगर्सवर करून दाखवते तुम्हाला. +7 साठी इथं आपल्याकडं काय करावं लागेल, आपल्याला इथे फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर +7 चा फॉर्म्युला आहे +10 अँड -3. ओके, नेक्स्ट आहे -1. -1 चा फॉर्म्युला आहे -10 अँड +9. नेक्स्ट आहे +6. +6 चा फॉर्म्युला आहे +10 अँड -4. म्हणजे आपला आन्सर येतं 15. ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 4 + 8 + 9 - 2. आता सगळ्यात आधी हे टूल क्लिअर करून घ्या. नेक्स्ट +4. तर हे +4 +8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2. नेक्स्ट आहे +9. +9 चा फॉर्म्युला आहे +10 - 1. नेक्स्ट आहे -2. -2 चा फॉर्म्युला आहे -10 अँड +8. तर आपला आन्सर येतं 19. म्हणजे हे 10 आणि हे 9. आपला आन्सर येईल 19. ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. पुन्हा क्लिअर करून घ्या. आधी टूल क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 + 7 + 5 - 3. फर्स्ट हे 2 + 7 +7. आता ऑलरेडी आपल्याकडे बीट्स आहेत तर आपण डायरेक्टली +7 करू शकतो. नेक्स्ट आहे +5. +5 चा फॉर्म्युला आहे +10 - 5. नेक्स्ट आहे -3. देन दिस इज -3. तर आपला आन्सर येतं 11. तर हे झाले 11. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 + 8 - 1 + 7. फर्स्ट हे 2 + 8. +8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2. नेक्स्ट आहे -1. -1 चा फॉर्म्युला आहे -10 अँड +9. -10 +9. नेक्स्ट आहे +7. +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3. आपला आन्सर येतं 16. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 5 + 4 + 1 - 1. फर्स्ट हे 5 + 4 + 4 + 1. +1 चा फॉर्म्युला आहे +10 - 9. नेक्स्ट आहे -1. -1 चा फॉर्म्युला आहे -10 अँड +9. आपला आन्सर येतं 9. आता मी जे हे टूलवर तुम्हाला शिकवत आहे हे प्लीज तुम्ही स्किप करून बघू नका. तुम्ही जर विदाउट स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला हे अबॅकस टूल म्हणजे स्टुडंट्सच्या टूलवर कशा प्रकारे केलं जातं हे योग्यरित्या समजेल. तर तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहिला तर तुम्हाला हे पूर्णपणे समजणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 8 + 8 - 5 अँड -2. फर्स्ट हे 8 साठी हे 8 +8 +8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2. नेक्स्ट दिलेला आहे -5. देन दिस इज अ -5. नेक्स्ट -2. -2 चा फॉर्म्युला आहे -10 अँड +8. तर आपला आन्सर येतं 9. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 + 7 + -2 + 8. फर्स्ट हे 4 +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3. नेक्स्ट दिलाय -2. -2 चा फॉर्म्युला आहे -10 अँड +8. ओके, नेक्स्ट आहे +8. +8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2. तर आपला आन्सर येतं 17. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 + 5 - 3 - 2. फर्स्ट हे 6 + 5 +5 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर +5 = +10 - 5 +10 - 5. नेक्स्ट आहे -3. -3 चा फॉर्म्युला आहे -10 + 7. ओके, -10 + 7. नेक्स्ट आहे -2. डायरेक्टली आपण करू शकतो -2. याचा आन्सर येईल 6. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 + 5 - 4 + 7. फर्स्ट हे 7 + 5 +5 चा फॉर्म्युला आहे +10 - 5. नेक्स्ट आहे -4 चा फॉर्म्युला आहे -10 अँड +6. नेक्स्ट आहे +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3. आपला आन्सर येईल 15.
नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 8 + 3 + 2 - 5. फर्स्ट हे 8 + 3 + 3 चा फॉर्म्युला आहे +10 - 7. ओके. नेक्स्ट आहे +2, दिस इज अ +2. नेक्स्ट -5, -5 साठी फॉर्म्युला आहे -10 + 5. तर आपला आन्सर येतं 8. ओके. अशा प्रकारे आपण अबॅकस टूलवर इझिली हे कॅल्क्युलेशन करू शकतो. नक्की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मुलांना दाखवा. जर तुम्ही स्वतः स्टुडंट असाल तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण पहा विदाउट स्किप करता. जर तुम्हाला अबॅकस शिकायचं असेल, खरंच तुम्हाला खूपच इच्छा असेल शिकायची, तर व्हिडिओज पूर्ण पाहत जा. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर नक्की तुम्हाला इझिली घरी बसून अबॅकस शिकता येईल. तर अशा प्रकारे हे अबॅकस टूलवर आज मी तुम्हाला हे 10 क्वेश्चनची रिव्हिजन घेतलेली आहे. असंच पुढचे काही दिवस मी तुमची याच टूलवर रिव्हिजन घेणार आहे. याच टूलवर मी तुम्हाला शिकवणार आहे. नक्की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर जो खाली बेल आयकॉन दिलेला आहे तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला रोज जे पण मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळेल. या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही घरी बसून इझिली आपल्या भाषेत अबॅकस शिकू शकता. ओके. ऊन खूप वाढलेलं आहे. विद्यार्थ्यांना एक विनंती आहे, प्लीज उन्हाच्या म्हणजे दुपारच्या वेळेस तुम्ही बाहेर पडू नका. दुपारच्या वेळेस अबॅकस शिका. घरी बसून तुमचा होमवर्क करा, काही वेगळं वाचन वगैरे करा, जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी अजून प्रगती होईल. चला तर मग आज इथेच थांबूया. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.